नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या REBT या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर परवा कॉग्निटिव्ह ट्रॅप्स आपण बघितले होते आणि आज डिस्प्यूट कसं करायचं ते आपण बघणार आहोत. डिस्प्यूट म्हणजे आपले जे इररॅशनल बिलीफ्स आहेत त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचे असतात. आता माझ्या कामाचं ना काही कुणाला कौतुक नाही, माझी कोणाला किंमत नाही, म्हणजे माझ्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे, हा एक कॉमन इररॅशनल बिलीफ आहे. तो डिस्प्यूट कसा करायचा ते आपण बघूया. कोण म्हणतं केलेल्या कामाचं कौतुक प्रत्येक वेळी झालंच पाहिजे? समजा नाही झालं कौतुक तर मग काय होईल? सारखं सारखं माझं कौतुक झालं पाहिजे असं का वाटतं तुला? सारखं सारखं लोकांचं रेकॉग्निशन, अप्रुव्हल तुला का पाहिजे? तुला किती रेकग्नाइज आणि अप्रूव्ह करतेस? तू केलेल्या कामावर, स्वतःवर किती विश्वास आहे? मग तू पण करतेस का प्रत्येक वेळी दुसऱ्याचं कौतुक? आणि समजा नाही झालं कौतुक तुझ्या कामाचं, तर मग तुझा दिवस कसा जातो? चांगला का वाईट? तुझी पुढची कामं करायला तुला उत्साह राहतो का? मग ही कौतुकाची जी अपेक्षा करत राहायची आहे त्यामध्ये तुझं हित आहे का अहित? मग आपण म्हणतो जाऊ दे मरू दे, कुठे त्या अप्रुव्हल, रेकग्निशन आणि कौतुकाच्या भानगडीत पडा, आपलं काम करानं मोकळं व्हा. बरोबर की नाही? आता ना तुमच्या बुद्धीला एक थोडं खाद्य देते. म्हणजे गंमत बघा, हे कौतुक सुद्धा आपल्याला काही खास लोकांकडूनच हवं असतं. म्हणजे उद्या अगदी पार दुनियेने माझं कौतुक केलं, पण सासूबाईंनी आणि नवऱ्याने मात्र माझं कौतुक केलं नाही तर मला चालत नाही. कौतुक कोण करतंय ते पण आपल्यासाठी महत्वाचं असतं, हो ना? म्हणजे माझ्या वाढदिवसाला अगदी 10 लोकांनी शुभेच्छा दिल्या, पण नवऱ्याने दिल्या नाहीत तर माझा मूड अगदी पार जातो. आता ॲक्च्युली काय माहितीये का, ही सिच्युएशन इररॅशनल आहे. ही सिच्युएशन डिस्प्यूट करावी लागेल, हे सुद्धा आपल्याला पटत नाही. पण तर आता ही सिच्युएशन आपल्याला डिस्प्यूट करायची आहे, मग काय काय प्रश्न विचाराल बरं सांगा? शुभेच्छा मंडळी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.